आज आपला हा मुख्य रस्ता आहे शिव मंदिरकडे जाणारा. त्या रस्त्यावरती जी ती कचराकुंडी होती. बरेच दिवस आपण बघत होतो की त्या कचराकुंडीमुळे म्हणजे नागरिकांनी आपणच तयार केलेली कचराकुंडी होती आणि त्याच्यामध्ये इतकं म्हणजे दुर्गंधी पसरली होती आणि खूप वाईट अवस्था होती इथे. त्यांच्या सहकार्याने आपण आज ही कचराकुंडी मुक्त करायचं ठरवलं आहे. त्याप्रमाणे ही कचराकुंडी काढून टाकलेली आहे आणि त्याबरोबर आता इथे पावडर टाकलेली आहे आणि त्याबरोबर आपण आता सगळी झाडं लावलेली आहे, शोभेची झाडं लावलेली आहेत. ह्याचा उद्देश एवढाच आहे की लोकांनी ही झाडं बघून तरी कचरा टाकू नये, जेणेकरून स्वतःला तरी लोकांना काही वाटेल कचरा म्हणजे कचरा टाकण्यासाठी. आणि सगळ्या लोकांना हेच आव्हान आहे की कचरा न करणे, कचरा न टाकणे रस्त्यावर ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. फक्त आपल्या कर्मचाऱ्यांवरती आपण नुसतं आरोप करून उपयोग नाही की कचरा उचलला जात नाही, पण कचरा टाकू नये ही आपली जबाबदारी आहे. सगळ्या लोकांनाही आमचं सगळ्यांकडूनच मी आवाहन करते की आपलं शहर स्वच्छ ठेवायचं असेल तर ती आपली जबाबदारी आहे. तेवढं तुम्ही आम्हाला सहकार्य करा. लवकरात लवकर आपण आपलं शहर कचराकुंडी मुक्त करणार आहोत आणि स्वच्छ सुंदर बनवणार आहोत. हो, नक्कीच आपण बघतोय की आपण कचराकुंडी हटवण्याचं काम करतोय, पण परत ती कचराकुंडी बनवण्याचं काम नागरिक करत आहेत. त्यासाठी आपण फलक सुद्धा लावलेले आहेत की आपल्याला आढळलं की कोणी कचरा टाकते किंवा कोणी थुंकतंय अशा सार्वजनिक जागेत, तर त्याच्यावरती दंडात्मक कारवाई केली जाणार आहे आणि हा दंड वसूल आपण करणार आहोत. दंडात्मक कारवाईचं स्वरूप कसं असणार आहे? आर्थिक असणार आहे का काय? आर्थिक पहिले स्वरूप असणार आहे आणि त्यानंतर मग जर प्रोव्हिजन असेल तर फौजदारी गुन्ह्यासाठी सुद्धा आपण करू. कचरा कुंडी मुक्त प्रभाग व्हावा, इथं सतत जो कचरा मुख्य रस्त्यावर टाकला जातो तो कचरा टाकणं बंद व्हावं. तर त्यासाठी काय उपाययोजना करता येईल, तर त्यासाठी आम्ही ज्या ठिकाणी हा कचरा टाकला जातो त्या ठिकाणी फुलांची शोभेची झाडं आम्ही कुंडीच्या माध्यमातून या ठिकाणी ठेवलेली आहे, जेणेकरून नगराध्यक्ष मॅडमनी सांगितल्याप्रमाणे कचरा टाकणाऱ्यांना थोडं कसं तरी वाटेल की मी या फुलांच्या झाडावर कचरा कसा टाकू. खरं तर ही जबाबदारी नुसतं नगरपालिका प्रशासनाची, आरोग्य अधिकारी किंवा आमचे निरीक्षक यांचीच नसून आपल्या नागरिकांची सुद्धा आहे. आपण घरातली कामं करतो आणि कचरा मात्र रस्त्यावर आणून टाकतो. घरातल्या डागडुजीला कामाला पैसा देतो आणि तो कचरा संबंधित ठिकाणी कचऱ्याच्या ठिकाणी न नेऊन देता आपण रस्त्यावर आणून टाकतो. हे नागरिकांनी सुद्धा आपलं कर्तव्य समजायला पाहिजे आणि भविष्यामध्ये हे अंबरनाथ शहर अगदी सुफलाम, सुजलाम आणि सुंदर असं झालेलं आपल्याला दिसणार. यापूर्वी सुद्धा आपण इनरवी शाळा असेल किंवा शिवसृष्टी समोरचा कचराकुंडी असेल, भीमनगर इथली कचराकुंडी असेल, कांसाई इथली कचराकुंडी असेल, ही नगरपालिकेच्या माध्यमातून आमच्या सर्वांच्या माध्यमातून हटवण्यात आली होती. आता ही 5वी कुंडी जी ही एक मोठी कुंडी होती आणि आता इथे कचराकुंडी नाही तर झाडांची कुंडी, फुलणारी फुलं लावली आहेत. आम्ही फुलांची कुंडी इथे लावण्यात आलेली आणि या पुढे सुद्धा नागरिकांना आव्हान आहे की हे जे जसं दिसतंय, छान दिसतंय, हे असं छानच राहावं. कचरा न टाकता इथे कुंड्यांमध्ये पाणी टाकावं एवढीच विनंती करतो.